आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळेंनी गोंदियामधनं आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे। प्रशांत पडोळे सकाळपासून प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतात। गोंदिया शहरातल्या मामा चौकीतनं रॅली काढत त्यांनी प्रचार सुरू केला। आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे आहेत। प्रशांत भाऊ, काय सांगाल, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, कसा वातावरण निर्माण झालं आता दोन्ही जिल्ह्यांमध्ये? माननीय नानाभाऊ काकाजी यांच्या नेतृत्वात या आपण लोकसभेच्या तिकिटीला उमेदवारीला आपण समोर जात आहे, इलेक्शनला आपण समोर जात आहोत आणि वातावरण निर्मिती झालेली आहे। मागील 25 वर्षापासून इथं पंजा नव्हता, पंजाला पाहून सगळे लोक उत्स्फूर्तित आहेत आणि बाकीचे जे घटक पक्ष आहेत ते सुद्धा आपल्याला फुल याच्याने सपोर्ट करत आहेत। 25 जे वचनं जे दिले आहेत राहुल गांधीजी, माननीय राहुलजी गांधी आणि खरगेजींनी, त्यासाठी शेतकऱ्यांसाठी न्याय, कामगारासाठी न्याय, बेरोजगारीचे जे प्रश्न आहेत त्यांना न्याय, MSP जे आहे त्याच्या दर्जेदार आपण सॉल्व करू, आपण ते वचनसुद्धा त्यांनी दिलेलं आहे। आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे, कसा दिवसाचा पूर्ण तुम्ही शेड्यूल बनवला आहे आजचा? जी सकाळपासून आता गोंदियामध्ये रॅली राहील, त्याच्यानंतर भंडाऱ्यामध्ये रॅली आहे आणि बजरंगबलीचे दर्शन घेऊन, माताचे दर्शन घेऊन आपण हे अंतिम करणार आहोत। मग आपण म्हणता की खासदार 5 वाजता निष्क्रिय होते, पण एक सी वोटरचा आणि एक ABP माझाचा जो सर्वे आला आहे काल, त्याच्यामध्ये जो भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत सुनील मिले ते आघाडीवर आहेत असं चित्र त्याच्यामध्ये दाखवलं आहे। ते जनता जनार्दनच सांगेल, आपल्याला जास्त माहीत असते आमच्यापेक्षा। ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्हाला उमेदवारी जायची तेव्हा तुम्हाला एक डमी उमेदवार म्हणून संबोधला जातो, मात्र आज तुमच्या बाजूने मोठा जनसमुदाय तुमच्यासोबत आहे, काय सांगाल? जी आता तुम्ही बघितलेलं असेल, आमचे वडीलसुद्धा इथं डिकेट पासून इथं काँग्रेस पक्षामध्ये होते आणि डमी आहे की नाही हा कसा आहे हा जनता डिसाईड करेंगे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।